नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की काजू कसे भाजतात। तर आमच्या गावावरून कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी काजू जरा भाजले होते, आम्ही दाखवले होते व्हिडिओमध्ये। तर तसेच आज मी दाखवणार आहे की गावावरून आणलेले काजू आहेत ते अजून खूप उरले आहेत, तर आज मी भाजणार आहे। तर चला मग दाखवतो की आमच्या गावाला काजू कसे भाजतात। तर चला मग बघा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला लागणार आहेत आग पेटवण्यासाठी काहीतरी भांडं लागणार, जसे की आम्ही घेणार आहे घम्याल आहे आमच्याकडे, आणि त्यामध्ये लाकडू टाकणार, लाकडं, आणि आग पेटवणार आहे, आणि नंतर त्याच्यामध्ये काजू टाकणार आहे। तर चला मग मी दाखवतो बघा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हे बघा, हे घम्याल आहे, आणि आम्ही काल याच्यामध्ये काजू भाजलेले होते, आणि तशाच ही लाकडं आहेत, आणि हे बघा ही लाकडं आहेत, आणि आता याच्यामध्ये आग पेटवणार आहे आणि मी चालू करणार आहे। ही बघा आग। काजू तर मित्रांनो, बघू शकता, हे बघा, हे काजू आहेत जे भाजत आहेत आता, आणि हे बघा, दिसले का, हे बघा काजू। एवढे काजू आहेत। तर मित्रांनो, आपले काजूगर फोडून झाले, बघू शकता, हे बघा, एवढे काजूगर आहेत, सर्व फोडून झालेले आहेत। तर आम्ही अशा प्रकारे आमच्या कोकणामध्ये आम्ही काजू भाजतो, आणि तुम्ही पण असेच प्रयत्न करा। पण काजू भाजताना काय होतं की काजू जेव्हा आपण आगीमध्ये टाकतो, लाकडा आग पेटवली की आगीवर टाकतो, तेव्हा ते काय होतात, काजूगर भाजायला सुरू झाले की ते उडतात, असं म्हणजे जास्त आग पेटते त्यांना, त्यामुळे सांभाळून करायचं असतं। तर काय होऊ शकतं, एखाद्या जास्त भडका उडू शकतो, तो सांभाळून आपण काजू भाजायचे आहेत। आणि काय होतं, काजू उडतात, काजूच्या आतमध्ये जो डीग असतो तो उडतो, तो सांभाळून काजू भाजायचे आहेत। आणि तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। आणि मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।